नमस्कार मित्रांनो, आपण ई श्रम कार्डची के-वाय-सी कशी करायची ते बघणार आहोत. ते बघण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर क्रोम ब्राउझर हे ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर येथे ई श्रम ई श्रम कार्ड के-वाय-सी असे टाईप करून घ्यायचे आणि सर्च करायचे. सर्च केल्यानंतर सर्वात अगोदर जी वेबसाईट दिसेल ई श्रम होम याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे खाली एक इंटरफेस दिसेल गो टू मेन पेज. मेन पेजला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे खाली आल्यानंतर इथे रजिस्टर ऑन ई श्रम च्या खाली बघा ऑलरेडी रजिस्टर्ड लॉग इन वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता तो इथे टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर कॅपचा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. कॅपचा भरल्यानंतर सेंड OTP वर क्लिक करायचं. सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुढची स्टेज ओपन होणार आहे. इथे तुम्हाला आधार नंबर मागेल. इथे तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर इथे तुम्हाला फिंगरप्रिंट आणि OTP हे दोन्ही इथून ओपन करू शकता. आपल्याला OTP वर क्लिक करायचं आहे. OTP वर क्लिक केल्यानंतर खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार नंबरवरच्या मोबाईल नंबरवर OTP जाईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. कधी कधी OTP यायला उशीर लागतो. थोडा वेळ थांबून करायचे. OTP टाकल्यानंतर इथे व्हॅलिडेट याच्यावरती क्लिक करायचे. व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे तुमचं पेज ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर अपडेट ई के-वाय-सी वरती क्लिक करायचे. अपडेट ई के-वाय-सी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वरच्या साईडला बघा होम अपडेट प्रोफाईल इथे आपल्याला अपडेट प्रोफाईल वरती क्लिक करायचे. अपडेट प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, एज्युकेशन अँड इन्कम, ऑक्युपेशन अँड स्किल, बँक अकाउंट डिटेल्स, प्रिव्ह्यू प्रोफाईल हे सर्व तुम्ही इथे बघू शकता. आपल्याला बँक अकाउंट डिटेल्स हे फिलअप करून घ्यायचे. हे तुम्हाला विचारेल तुम्हाला डाटा अपडेट करायचा आहे का? येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवेल बघा बँक सीडिंग विथ आधार नो दाखवते. आपल्याला व्यवस्थित इथे जो तुम्हाला आधारला जो बँक डिटेल आहे ती इथे फिलअप करून घ्यायची. तुम्हाला इथे बँक अकाउंट डिटेल भरून घ्यायचे. तुमचे जे आधारला लिंक बँक अकाउंट नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर परत इथे अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर इथे तुमच्या बँकेचा IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. तुमच्या पासबुक मध्ये असतो तो. टाकून घ्यायचा आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे बँकेचं नाव आणि बँक ब्रांच नेम इथे शो करेल. शो केल्यानंतर तुम्हाला इथे अपडेट करायचं आहे. अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला परत
प्लीज कंटिन्यू टू अपडेट द इन्फॉर्मेशन. क्लिक कन्फर्म वरती कंटिन्यू वरती क्लिक करायचं. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर आपण परत ओपन करून बघू शकता. तुमचं ते बँक अकाउंट अपडेट केलंय ते तुम्ही ते ओके भरलेलं आहे असं दाखवतंय. परत इथे बॅक वरती क्लिक करायचंय. बॅक वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा पर्सनल डाटा पण बघू. अशा प्रकारे तुम्ही KYC करू शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.